जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी जयश्री. आणि आमची नदी अजून खालीच बघा, पाणी नाही पण भरपूर आभाळ आलेलं आहे. आणि ह्या आभाळातून मनसोक्त पावसाच्या धारा कोसळतील आणि नदीला भरभरून पाणी येणार आहे लवकरच. कारण माझा सिक्स सेन्स सांगतोय मला, आणि माझा सिक्स सेन्स जेव्हा पण मला काही कळतं ना ते होतं. तर बघूया आता. आणि हे बघा इकडं ना डोंगर पूर्ण असे धुकं धुकं दिसत आहेत. असं खूप वेळ झालं पण नाही पडला पाऊस, पण ह्या वेळेस नक्की पडणार. तर आमची मेथी काढायचं काम सुरू आहे, तिकडं जायचंय. चला जाऊया पटापटा. आणि मला आठवतं 2 वर्षापूर्वी या पुलावरून एवढं भरभरून पाणी गेलं होतं की भरपूर खूप खळखळ आवाज मस्त वाहत होता, एकदम छान. पण झाली 2 मागचं वर्ष आणि आता या वर्षी तर येणारच आहे, त्याला येणंच आहे, बरोबर आहे की नाही. तर अपेक्षा करूया की आज रात्री दणकेबाज पाऊस होणार आणि उद्या नदीला आपलं पाणी असणार, बरोबर. आणि ह्या पावसाच्या पाण्यावरतीच असती, पण आमच्याकडं विहिरीचे खोदकाम पण सुरू आहे. ही बघा नवीन विहीर झाली पूर्ण मुरमाड, पण इकडं डोंगरच डोंगर तयार झालेत कारण खडक लागला होता. आता बराच आणि भरपूर पाऊस सुरू झाला. पाऊस म्हणजे माझा सगळ्यात आवडीचा क्षण. आणि पाऊस असतो ना तेव्हा भारी मजा येते. पण पावसाचा राग कधी येतो माहिती का, जेव्हा कपडे वाळत घातले आणि पाऊस आला, परत घरात नेले, ऊन पडलं, परत घातले. आणि हे आषाढ श्रावणमध्ये नक्की होतं, बरोबर आहे की नाही. कोणाकोणासोबत होतं असं कमेंट्समध्ये लिहा. इकडे जळाली हाय आजी ग. पाणी नसलेली भाजी आहे, एकदम मस्त आली तरी पण निकल झाली, दाट नाही आली. आणि त्याच्यात आता पाहू शकतो काढायला काय आली ना, सगळं झालं. कुठून ठेवा सारखी भाजी झाली काय. आणि छोट्या छोट्या भाजीलाच फुलं आले बघा, वाढ पण तिची झाली नाही पाणी नसल्यामुळं बरं का. फक्त थोडा थोडा असा रिमझिम पाऊस आला त्याच्यावरती चालली. आणि तुरीमध्ये आपण जिला खत फेकलं होतं ना तिथे गेला पाऊस. पावसाची सुरुवात परत एकदा झाली आहे, जास्तीचा पाऊस नाही. आणि भाजी आमची बघितली ना किती पातळ झाली आहे, कारण पाऊसच नव्हता आणि पाणी नाही दिलं. तर आई इथं बसलेली, तिला सरकता येत नाही, एका जागी बसली आणि असं उपटून आणून दिलं की ती जुड्या छान बांधून ठेवती. पण पाऊस आला की पळता येत नाही इकडं तिकडं, म्हणून पानकापड शेजारी ठेवलेले आहेत. पाऊस जेव्हा जास्तीच येतो तेव्हा दाखवलं ना, तिनं कसं अंगावर ओढून घेतलं होतं, तर तसं करते. ते म्हणतात ना शेतकरीचं रक्ताला शांत बसायला जात नाही, घरी बसल्या नाही जात, म्हणून येतीच. आणि पण मग एका ठिकाणी बसली की बसली, मग तिथलंच काम करते. आता तिला टोपल्यामध्ये जुड्या म्हणजे उपटून आणून दिल्यात आणि त्या ती बांधून ठेवते. तर अशा पद्धतीनं आमच्याकडं छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे ज्याला परिस तसे कामं करतात. आणि तिला
पाणी नाही पण मुळ्या बघा किती जास्त झाल्या आहेत, त्यामुळे ती नीट राहिली आहेत आणि जुडी पण व्यवस्थित दिसते. असली भाजी आम्ही कधीच काढली नाही आजपर्यंत, कारण खूप छान मोठी मोठी उंच वाढलेली आणि कोळी लुसलुसीत असायची. ही जरकट झाली कारण मेथी शिंपडली तशी एकदाही पाणी नाही आणि पाऊस तर हळूहळू म्हणता म्हणता थेंब वाढायला लागले. मजा येत होती पण या सगळ्या वातावरणामध्ये. आणि सगळी भाजी आम्ही पसारा जमा करून घेतला घराकडे निघायला, कारण भरपूर पसारा असतो दुपारी जेवण वगैरे करण्याचा त्याचा. आणि पाऊस आला की काय होतं, बांधला हरळ असते, हरळवरनं पाय सटकतात आणि माती आणि चिखल एकत्र झालेला असतो. चपला चालत नाही, घातली तर ती तुटल्याशिवाय किंवा पाडल्याशिवाय राहत नाही. तर आपण हातात घेतलेली कधी बरी. तर आता घरी जाऊया, पण घरी जायच्या आधी पाऊस जोरात आला, त्यामुळं आम्ही आंब्याच्या झाडाखाली थांबलो आणि बाजरी आणलेली होती. इथं आंब्याची पडसावलीमुळं इथं ना भाजी येत ना तुरी येत, तर त्यासाठी इथं बाजरी शिंपडते मी जनावरांना खाण्यासाठी. आणि येता जाता हा रस्त्यात येतं त्यामुळं खूप निबर झाले. तर इथं आम्ही काय केलं, आता बाजरी शिंपडून याला खुरप्याने जर हलवून दिलं तर ही बाजरी आजच्या पावसामध्ये छान उगून येईल आणि एकदा उगून आली म्हणजे ती कडूळपर्यंत येते. तर आज इथं शिंपडून सगळे थांबले होते इथं, तेव्हाच मग मी शिंपडून दिली. बरं झालं आणली होती, रोज म्हणायचो घेऊन येऊ टाकून देऊ, 2-4 शितोडे आले तर मार्गी लागून जाईल, पण मार्गी लागायच्या आधी बरं झालं जोरात पाऊस आलाय. आणि आता त्याला खुरपं मारते येते मी. खुरपं मारल्याने काय होईल, जी बाजरी उघडी ना ती मध्ये जाईल आणि लवकर उघडी. आणि जर उघडी राहिली ना तर तिला खायला भरपूर जण बसलेलेच इथं, चिमण्या म्हणा ह्या. आम्ही त्यांना नाही म्हणत नाही, पण जे पीक लावतो ना तर ते खाली वावर पडतं, तर त्यासाठी नाही म्हणत आहे. एक्स्ट्राचं वेगळं त्यांना दिलं जातं, पण हे बियाणं जेव्हा टाकतो ना ते फार लाख मोलाचं असतं, कारण ते आपल्या एका सालाचं पीक असतं आणि एक साल गेलं म्हणजे ते 2-3 सालाला खातं पुढचं, त्यामुळं खूप काळजी घेतली जाते. आणि आता या जनावरांसाठी बाजरी मी इथं शिंपडून दिली आहेत आणि आता लवकरच पाऊस थोडासा थांबला का आम्ही इथून सटकणार. पण त्याचं आधी माझं सगळं काम आटकून जाणार आहे. सगळ्या याच्यावर खुरपा मारलं मी, जेवढी आम्ही शिंपडली याची शिवाय. आणि आता बघा सगळे पळत चालले, पाऊस सुरू झाला आहे, वाढायचं कामच नाही. आधी ती मी आणि चपला सगळे असं पळापळी सुरू आहेत, कारण असं वाटतंय थंडी पण वाजते, कारण आम्ही केव्हाचं पावसात भिजलेत. किती सुंदर दिसत बघा. आपण हे जर अजून जास्तीचा पाऊस असता तर अजून खळखळाट नदी वाहिली असती, अजून भारी वाटलं असतं. तर या सगळ्या छानशा वातावरणामध्ये पावसात भिजत मी आणि आदिती आम्ही घरी चाललो आहेत आता. तर भारी मजा असते, कोण पुढे जातं कोण मग. आई हळूहळू एका पावलाने चालत होती, आम्ही मागून येऊन धावत पळत तिच्या पुढे निघालो. आणि पावसानं बघा एवढं थैमान घातलं आहे असं वाटतंय, पण रोडवरती दिसते फक्त. शेतात तर अजून माती कोरडीच आहेत खाली. आणि रात्रीच्या पावसाचा हा मुक्कामी आलेला असतो, तो काही वापस जायचा नसतो, त्यामुळं सगळे हळूहळू आता घराकडे निघाले. तर चपला बुटं तर आम्ही चांगले किलोचे करून आणले होते, थोडेसे झटकून. आणि आता घरी निघाले बघा कसे जातात आमच्याकडे 4 जण. आणि त्यावरती त्यांनी सरपण पण घेऊन गेल्या. दादांनी तर अर्धीच्यावर मी तिथं धुवून काढली. पाऊस सुरूच आहेत आणि त्यामध्ये धुण्याचं काम सुरू. हौदामध्ये आम्ही टाकत नाही कारण जनावराला पाणी, म्हणून हा आम्ही ड्रम बाजूला घेतला आहे. आणि असली मेथी आम्ही कधी धुवायचं नाही, नदीमध्ये खळखळ पाणी असायचं, बाजूला वाळवंटी दगडं आणि त्यावरती सप धुवून फेकल्या जायची. पण पाणी आता नाहीच येत. आणि हे पण पाणी आम्ही नको असलेलं जे खराब पाणी असतं मातीचं, पण तरी झाडांना आणि बाकीच्यांना वापरणारे, कारण आमच्याकडं एवढं पाणी वेस्ट करण्यासारखी परिस्थिती अजून तरी नाही आहे सध्या. तर ही धुवून बाजूला खाली शिंपडून घेतो, म्हणजे तिकडं लावून दिली की मग सकाळी मार्केटला नेईपर्यंत मस्त सुकून जाते, पाणी निथरून जातं, त्यामुळं फ्रेश राहते. तर आता ही सगळी भाजी धुवून घ्यायची आहेत. आणि आजची आम्ही वर्कर तर कोणी भेटत नाही आम्हाला, मग 600-700 भाजी काढतात सगळे मिळून. तर आता ही भाजी आपली धुवून घ्यायची आहे, कारण धुवून पालथी मारून ठेवली की मग आपण सकाळी गठोडे बांधायचे आणि घेऊन जायचे. तर ही बघा अशा पद्धतीने लावत असतो मुळ्यावरती, म्हणजे पाणी असलेलं जिरून जातं आणि एकदम सुकी कोरडी मेथी घेऊन आपण मार्केटला जातो. ही जर अशी नाही केली तर ती पोटात चढते आणि तुम्ही किती पण छान गड्डीवरून दिसणारी असू द्या ती काही कामाची नसती, लगेच चढते.
आणि ही मेथी तर आता छान म्हणजे दिसतीये सर त्यासारखी, पण एकदम पाणीदार आहेत, तजेलेदार आहेत, एकदम भारी आहेत. दादांनी आणि मी मेथी धुवून आणि इकडं पालथी मारायचं काम सुरू आहे. योगेशचं तिकडं गोठ्यातलं शेण काढायचं काम सुरू आहे. बसल्या कोणालाच जात नाही आमच्याकडं, काही ना काहीतरी कामं सुरू असतात आणि ते कामं असे व्यवस्थित पार पाडून आता ही मेथी सुकू नये वापस हवेनी, त्यामुळे हिला पुन्हा झाकून टाकणार. आणि आजचं काम हे आमचं संपलेलं आहे मेथीचं. तर ही 450-500 असणार, आज जास्तीची नाही आहे, मोजली नाही आहेत. आता सकाळी गठ्ठे भरणार तेव्हाच मोजलं जाणार आणि जेव्हा बाहेरच्या बायका येतात त्या मोजून देतात. आणि आता सगळे झाल्यानंतर ते फट्टा, ते चपला बुटं धुण्यासाठी हे पाणी वापरणार. तर अशा आणि त्यानंतर ते झाडं लावलेले आहेत त्यांना पाणी घालणार. तर या पद्धतीनं आजचं काम आमचं कंप्लीट झालेलं आहे. आणि मेथी आमची कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की लिहायचे. आणि जे पहिल्यांदा आले ना चॅनलवरती किंवा जे शेतीचे व्हिडिओ आवडतात त्यांना, अशा लोकांना लाईक नक्की करा, शेअर नक्की करा. कारण शेतीमध्ये काय कसं केलं जातं आमच्या साध्या सरळ भाषेमध्ये दाखवलं जातं. आणि ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला पैशाची चुनचुन कधीही भासणार नाही. तर गाईला पाणी पाजून पाऊस असल्यामुळे ती तर पाणी काही पिणार नाही, आज माहितीच होतं, ती बाजूलाच गेली. आणि आता इथे उठं धुवून भिजलोत आम्ही मस्त. आणि आम्हाला आवडतं पण भिजायला. तर ह्या सगळ्या गोष्टी मिळून येतात. आणि नंतर जेव्हा सर्दी खोकला होतो ना तेव्हा पण मजा येते. क्लोज पेंट लागायच्या एवढे नाही लागले, कारण आमच्याकडं इकडं असंच काहीच नसतं लागलं. पण तिकडच्या वावरामध्ये अर्धा किलो झाले आधी. तिकडे सगळी भाजी बिजी धुवून काढली, सगळं आवरलं. आता हे धुवून ठेवले, आता इथंच ठेवणार. आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. पूर्ण भिजलंय का आता, मस्त वाटलं, छान आमचं काम आवरलं. पण आता या भाजीला भाव आहेत बघा, एवढीशीच काढली तरी, पण तेव्हा एवढे वजे व्हायले तेव्हा काहीच नव्हतं. आता भाजी चांगली नाही तर भाव आहे, असं करतं मार्केट. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया, परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे म्हणायचं ना.